NIFD पनवेल हे पनवेलमध्ये असलेलं सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनिंग कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे। NIFD पनवेल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडर्न तसंच पारंपरिक कपडे, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले इंटिरियर तसंच इतर अनेक नाविन्यपूर्ण डिझाईन्सची प्रदर्शन आणि विक्री दिनांक 22 जून आणि 23 जून या कालावधीत करण्यात येत आहे। आपल्या डिझाईन्सद्वारा लिम्का बुकमध्ये 3 वेळा नाव नोंदवणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंटिरियर डिझायनर कनिका बावा यांच्या हस्ते त्रवस्त्र या प्रदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं। या प्रदर्शनाबरोबरच या वस्तूंची विक्री देखील याच ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती NIFD संस्थेचे संचालक सुरिंदर सिंग यांनी दिली आहे। महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे गोवंश हत्या झाली होती। या प्रकरणी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या। या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर आतापर्यंत 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र अद्यापही काही आरोपी फरार आहेत। त्यामुळे महाड येथील चौदार तळे ते प्रांत कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले होते। हातात वेगवेगळ्या मेसेजचे पोस्टर घेऊन हिंदू बांधवांचा मोर्चा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता। गोवंश हत्येचा तीव्र निषेध करत गोवंश कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली। सकल हिंदू समाजाकडून प्रशासनाला ही विनंती करण्यात आली। नवी मुंबईतील IIDT या संस्था फॅशन आणि इंटिरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात दर्जेदार कार्य करत आहेत। याच IIDT संस्थेमध्ये फॅशन डिझाईन आणि इंटिरियर डिझाईनचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना संधी देत विविध पोशाख आणि इंटिरियर डिझाईनचे काही उत्कृष्ट नमुने तयार केले। या नाविन्यपूर्ण कलाकृतींचं या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या विविध मान्यवरांकडून कौतुक करण्यात आलं। IIDTच्या डायरेक्टर अक्षा कपाडिया सचदेव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी इंटेरियर डिझायनर आणि फॅशन क्षेत्रातील तज्ज्ञ हेतल जुजारे, जागृती विकम, ममता शर्मा, पियाली तोष्णीवाल, निधी सिन्हा, लेस्ली त्रिपाठी तसंच संस्थेतील शिक्षक उपस्थित होते। पेण वडखळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांची नुकतीच तळा येथील पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी पदावर बदली झाली। तसंच वडखळ पोलीस ठाण्यातील 2 अंमलदार पोलीस नाईक रामचंद्र बांगारे आणि पोलीस नाईक निलेश पाटील यांची पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्याने पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी आणि पोलीस कर्मचारी सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करून फीत लावण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्याही कामाचं कौतुक करण्यात आलं। रोहा तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच अतिक्रमण आणि दादागिरी करून जागा हडप करणाऱ्यांची वक्रदृष्टी धोक्याच्या ठिकाणच्या जमिनींवर पडली आहे। रोहा तालुक्यातील खारी येथील काजूवाडी गावात सैन्य दलात असलेल्या जागा मालकानं आपल्या जागेत घातलेले वॉल कंपाऊंड तोडून नुकसान करण्याचा प्रयत्न पांढऱ्या रंगाच्या इको कारमधून आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला। त्यामुळे काजूवाडी येथील जागा मालक संतोष हरिश्चंद्र खिरीट यांच्या तक्रारीनुसार 3 अज्ञात व्यक्तींच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबई विभागातील गोठवली गावात दिवसाढवळ्या चोरीची घटना झाली होती। यामध्ये चोरट्यानं कपाटातील एकूण 2,68,250 रुपये किमतीचे दागिने लंपास केले। या प्रकरणी रबाळे पोलिसांनी CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत गुन्हेगार नूर आलम शेख पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कोपरखेरणे येथून अटक केली। रबाळे पोलिसांनी आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करत रबाळे परिसरातील 5 गुन्ह्यांची देखील उकल केली आहे। स्वच्छ आणि सुंदर अलिबाग शहराला सध्या नागरी समस्यांचा विळखा बसलाय। अस्वच्छता, अपुरा पाणी पुरवठा, अतिक्रमण आणि बकालीकरण यामुळे नागरी समस्यांमध्ये भर पडली आहे। अलिबागचे माजी नगरसेवक अमर बारडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे लक्ष वेधलंय। अलिबाग शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग बरेच दिवस पडून आहेत। आंबेडकर चौक आणि सतीश इंजिनिअरिंग रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नगर परिषदेने ठोस उपाययोजना केलेली नाही। त्यामुळे पावसाळ्यात पाण्यातून वाट काढत पादचाऱ्यांना वाटचाल करावी लागते। लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे गोखले सभागृह येथे मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक नितीन पाटील तर विशेष अतिथी म्हणून रिजन चेअरमन सुयोग पेंडसे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कदम हे उपस्थित होते। योग प्रशिक्षक स्नेहा पेंडसे यांनी उपस्थितांना योगविषयक मार्गदर्शन केलं आणि योगासनं करून घेतली। प्रमुख अतिथी नितीन पाटील यांनी योग दिनाचं महत्त्व सांगितलं आणि सरगम क्लबच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। विशेष अतिथी संजय कदम यांनी सरगम क्लब करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं।
माणगाव तालुक्यात वेळे भागाड येथे नामांकित पोस्को स्टील कंपनी ही गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकोपयोगी उपक्रम राबवत असते। पोस्को कंपनीने एका नवीन उपक्रमाचा संकल्प केला असून प्रथम वेळे भागात MIDC मधील एकूण 30 ते 32 गावं ही प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी शृंखला या संस्थेच्या माध्यमातून करणार असल्याचं सांगितलंय। यावेळी शृंखला या संस्थेच्या CEO अस्मिता शर्मा यांनी प्लास्टिक कचऱ्यामुळे मानव, पशुपक्षी, मासे अशी एकूणच निसर्गाची हानी होते हे आपल्या मार्गदर्शनात सांगितलं। वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।